राष्ट्रवादी काँग्रेसचे पायउतार झालेले जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आज अखेर पाली येथे जाऊन शिवसेनेत प्रवेश केला। पक्षनिष्ठेसाठी मित्राचा हात सोडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर काही राजकीय घडामोडींमुळे पुन्हा बालमित्र आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत गेले आहेत। सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाला एक वेगळी ऊर्जा मिळाली होती, परंतु पक्षांतर्गत काही वादामुळे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या शिफारशींचा वरिष्ठांनी विचार न केल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे। त्यानंतर उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुदेश मयेकर यांना एकत्र येण्याबाबत सामंत यांची आई स्वरूपा सामंत यांनी सुदेश मयेकरांना साथ घातली होती। त्याला मयेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। सुदेश मयेकर यांनी नामदार उदय सामंत आणि किंगमेकर किरण शेठ सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत प्रवेश केला आहे। गेली 24 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून, नगरसेवक म्हणून अनेक पदं मी भूषवलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी ऋणी आहे। वरिष्ठ जे आहेत तुमचे अध्यक्ष आहेत पवार साहेब, त्यावेळेचे अजितदादा वगैरे असतील, अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील, त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। परंतु काही वर्षाच्या कालानंतर स्थानिक जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर माझं काही जुळेनास झालं आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा उदय सामंत आणि किरण सामंत यांनी माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आधार दिला, परंतु पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोन पण केला गेला नाही। एक साईडला राष्ट्रवादी संबंध तुटायला आणि किरणदा सामंत यांनी मला साथ घालायला, हा मी भविष्यातला विचार करून मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे। अडचणीच्या काळात सामंत कुटुंबीय आपल्या मदतीला धावलं, ही भावना लक्षात घेऊन आजचा प्रवेश आहे। हो, भविष्याच्या काळामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, आपले जिल्हाध्यक्ष राहुल पंडित असतील, बाबू शेठ माप तालुका प्रमुख असतील, विपिन बंदरकर शहर प्रमुख असतील व इतर सर्व सेलचे जे प्रमुख असतील, यांचा मान सन्मान ठेवून रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन हे चांगल्या प्रकारचं मजबूत करण्याचं काम आम्ही सर्व एकत्र करून करणार आहोत। तुम्हाला पद काही मिळणार आहे का? काही मी पदाची अपेक्षा केलेली नाही। जो किरणदादाचा जो आशीर्वाद आहे हेच मला माझं मोठं एक प्रकारचं पद आहे, पण भविष्यात मला जर जबाबदारी दिली तर नक्कीच मी चांगल्या प्रकारे ते पार पाडणार आहे। काकीने आपल्याला एक साथ घातली होती आणि त्यानंतर आपण हा निर्णय घेतला, काय भावना आहे? भावना म्हणजे माझी इच्छा होती की जर प्रवेश करीन तर आईच्या हस्तेच करीन। कुठले मोठा नेत्यापेक्षा हे आईचं जे प्रेम असतं ते आईने मला साथ दिली, हाक मारली, त्या हाकेला मी प्रतिसाद देऊन आम्ही आज प्रवेश केलेला आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।